नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 ऑगस्ट 2024 ते 18 ऑगस्ट 2024 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी. कुणी तिसऱ्या व्यक्तीमुळे जर तुम्हा दोघांमध्ये दुरी आली होती तरी या काळात ती दूर होऊ शकते. प्रेमाची गाडी परत पटरीवर येईल आणि तुम्ही परत प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसता. संगीला आनंदी करण्यासाठी व्यवहारात आकर्षक परिवर्तन कराल. आपल्या जोडीदाराच्या चांगल्या वागण्यामुळे या आठवड्यात आपल्याला असे वाटेल की खरे प्रेम जोडीदाराच्या नजरेत आहे, ज्यामुळे आपला कल त्यांच्याकडे अधिक आकर्षित होईल. मनापासून तुम्ही आपल्या संगीला आनंदी करण्याचा प्रयत्न या सप्ताहात करताना दिसाल. वृषभ राशी. या सप्ताहात तुमचा जीवनसाथी तुमच्या बाबतीत सर्व खराब गोष्टी तुमच्या समक्ष सांगू शकतो. यामुळे तुम्हाला वाईट वाटू शकते. सोबतच तुमचे मन साथीच्या प्रती नकारात्मक विचार उत्पन्न करू शकते. जर या सप्ताहात तुम्ही कुणी मित्राला प्रपोज करण्याचा प्रयत्न करत असाल तर असे करणे तुमच्यासाठी हानिकारक राहील, कारण यामुळे न फक्त तुमच्या दोघांचे नाते खराब होईल तर तुम्ही एक चांगला मित्र हरवू शकता. मिथुन राशी. विवाहित जातकांना जीवनसाथीच्या प्रती या काळात सामान्यपेक्षा अधिक आकर्षण वाटू शकते. अशात तुम्हाला त्यांच्यासाठी काही खास कार्य करण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही त्यांना काही भेट देऊ शकता किंवा कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यांना सरप्राईज देऊन तुम्ही त्यांचे मन जिंकू शकता. तुमच्या राशीतील प्रेमी स्वभावाने भावुक आणि काळजी करणारे असतात. याच कारणाने हे एक यशस्वी प्रेमी बनू शकतात आणि असेच काही या सप्ताहात प्रेमी जातकांना आपल्या प्रेमीकडून ऐकायला मिळेल, कारण या काळात ते तुमची काळजी घेताना दिसतील. कर्क राशी. जे लोक आपल्या आई-वडिलांसोबत राहतात त्यांना जीवनसाथी समोर आपल्या आई-वडिलांच्या कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट बोलली नाही पाहिजे, कारण असे करणे तुम्ही जीवनसाथीच्या नजरेत आपल्या आई-वडिलांची इज्जत कमी करता. म्हणून योग्य व्यवहार करा आणि जीवनाला शालीनतेने जगा आणि जीवनसाथीलाही समजावण्याचा प्रयत्न करा. प्रेम राशी भविष्याच्या अनुसार तुमच्यामध्ये या सप्ताहात समज बरीच चांगली राहील आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे भेटीची संधीही द्याल. सिंह राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वैवाहिक जीवनाच्या सर्वात अधिक नकारात्मक क्षणांचा सामना करावा लागू शकतो. या कारणाने तुमच्या मनात घरात न जाण्याचाही खराब विचार येऊ शकतो. सिंगल जातक यावेळी कामाच्या व्यस्ततेच्या कारणाने तुमच्या प्रेमीसोबत आपल्या मनातील गोष्ट सांगण्यात यशस्वी राहणार नाहीत. यामुळे त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येईल आणि सोबतच तुम्ही या चांगल्या संधीचा योग्य लाभ घेण्यासाठी स्वतःला वंचित ठेवाल. कन्या राशी. हा आठवडा विवाहित जीवनातील सर्वात खास दिवसापैकी एक असेल. आपल्या जोडीदारावरील आपल्या प्रेमाची खोली आपल्याला जाणवेल. परिणामी आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी मिळेल आणि आपण प्रत्येक चरणात त्यांचे समर्थन करताना देखील पाहाल. जर तुम्हाला आपल्या प्रिय सोबत काही नाराजी आहे तर आणि तुम्ही त्या गोष्टी आपल्या मनातच ठेवता, बोलून दाखवत नाही,
तर ही समस्याही आता दूर होईल. कारण या सप्ताहात तुमचा प्रिय मन मोकळेपणाने या काळात तुमच्या प्रती त्यांच्या प्रेमाला प्रदर्शित करू शकतो. त्याचे असे करण्याने तुमच्या प्रेमाचे नाते मजबूत होईल. तूळ राशी, या सप्ताहात तुमच्या सोबतच्या बऱ्याच घटना अशा असतील जेव्हा तुम्हाला वाटेल की विवाहाच्या वेळी केलेले वचन खरे आहे. या काळात तुम्हाला वाटेल की तुमचा जीवनसाथीच तुमचा खरा सोबती आहे, ज्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. हा सप्ताह तुमच्या प्रेम आयुष्याला खूप आनंदाने भरून देईल, कारण तुम्ही एकमेकांच्या विना वेळ घालवणे पसंत करणार नाही आणि अधिकात अधिक वेळ एकमेकांसोबत घालवण्याचा प्रयत्न कराल. ताऱ्यांची चाल हे सांगते की तुम्ही प्रेमात रोमॅन्टिक असाल आणि एकमेकांची काळजीही घ्याल. वृश्चिक राशी, या सप्ताहात शंका आहे की तुमचे आई-वडील जीवनसाथीला खूप रागावतील. यामुळे जीवनसाथीच्या विक्राळ रूपाचा सामना तुम्हालाच करावा लागू शकतो. कुठल्याही खास व्यक्तीला मनातील गोष्ट सांगणे या सप्ताहात तुमच्यासाठी प्रतिकूल सिद्ध होऊ शकते, कारण शक्यता आहे की ती व्यक्ती तुमच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेतील. यामुळे तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचण्याची शक्यता वाढेल. धनुराशी, ज्या जातकांचा आत्ताच विवाह झालेला आहे त्यांच्या जीवनात काही नवीनपण येऊ शकते. यानंतर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की आता तुम्हाला काही वेळ घरी घालवण्याची आवश्यकता असेल. जर तुम्हाला आपल्या प्रिय सोबत काही नाराजी आहे तर तुम्ही आपल्या मनातच ठेवता, बोलून दाखवत नाही, तर ही समस्याही आता दूर होईल. कारण या सप्ताहात तुमचा प्रिय मन मोकळेपणाने तुमच्याशी संवाद साधेल. त्याचे असे करण्याने तुमच्या प्रेमाचे नाते मजबूत होईल. मकर राशी, या सप्ताहात तुमच्या आणि जीवनसाथीच्या विचारामध्ये काही भिन्नता दिसेल. अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळे तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये वादविवादाची स्थिती उत्पन्न होऊ शकते. म्हणून समजदारीने काम करून प्रत्येक वाद सोडवण्याकडे प्रयत्न करा, कारण उशिरा तुम्हाला ही गोष्ट समजेल की गरजेचे नाही तुम्ही सोबत या निर्णयाला सहमती द्यावी. आपली ही दुविधा आपल्या प्रेमीला त्रास देऊ शकते. म्हणूनच त्यात गोल गोल फिरविण्याऐवजी त्यांच्याशी स्पष्ट शब्दात बोलणे आपल्यासाठी चांगले असेल. कुंभ राशी, आपल्या जोडीदाराच्या चांगल्या वागण्यामुळे या आठवड्यात आपल्याला असे वाटेल की खरे प्रेम जोडीदाराच्या नजरेत आहे. या सप्ताहात तुमचा प्रिय तुमच्या विश्वसनीयतेची परीक्षा घेऊ शकतो आणि तुम्ही त्या परीक्षेत पासही होऊ शकता. यामुळे तुमच्या प्रियचा विश्वास तुमच्यावर अधिक वाढेल. या संगीला खास असल्याचा अनुभव देण्यासाठी त्यांच्यासोबत कॅन्डल लाईट डिनरला जाऊ शकता. मीन राशी, या आठवड्यात आपल्या रोजच्या गरजा पूर्ण न केल्यामुळे आपला जोडीदार अस्वस्थ होऊ शकतो. अशा परिस्थितीत चांगल्या जोडीदारासारख्या त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्यात जी नाराजी आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्या जोडीदारासोबत बसा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. जर आपण आणि आपल्या प्रेमीमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे तर आपल्याला या आठवड्यातच त्याचे निराकरण करावे लागेल, कारण
नेहमीप्रमाणे उद्या म्हणून नेहमीच टाळाटाळ केल्याने हा काळ आपल्या प्रेम प्रकरणासाठी तोटा दर्शवू शकतो. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेम राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.